नमस्कार जळगाव. आजचा हा कार्यक्रम सुशील भाऊंनी खरोखर अत्यंत उत्कृष्टरित्या या ठिकाणी आयोजित केला. याबद्दल प्रथमतः मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत चांगला विषय सुशील भाऊंनी दिला. भविष्यातील स्पर्धा व आपण, भविष्यातील स्पर्धक आणि आपण. मी आपला भविष्यातील एक छोटासा स्पर्धक असेल. स्पर्धा या बाबीला आलोणीजींनी आता खरं म्हणजे खूप अत्यंत चांगल्या रीतीने संपादकीय त्यातला आशय व्यक्त केला की स्पर्धेला स्पर्धेप्रमाणे घेतलं पाहिजे. स्पर्धेतून खरं म्हणजे अनेक बाबी दुरुस्त होतात, करेक्ट होतात. आणि ही गोष्ट येणाऱ्या स्पर्धेत आम्ही अत्यंत चांगल्या रीतीने व्यक्त करू असं मला वाटतं. या स्पर्धेकडे मी स्वतः व्यक्तिशः एक स्वप्न म्हणून पाहतो. आणि म्हणून सुरुवातीलाच असं म्हणतो की स्वप्न पाहतोय सोनेरी, स्वप्न पाहतोय सोनेरी, जिंकायची जिद्द आहे उरी, जिंकायची जिद्द आहे उरी, जिद्द आहे अफाट, विजयाला पडू दे क्षितिजे अपुरी, अशी परमेश्वराला विनंती करतो आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. मित्रांनो, एका नवीन व्यासपीठाद्वारे मी परत एकदा जळगावकरांच्या सेवेत येऊ इच्छितो. वर्तमानपत्र, भविष्य, स्पर्धा, इव्हन इंडस्ट्री, अशा प्रकारचे वेगवेगळे आशय वर्तमानपत्रासोबत आहेत. वर्तमानपत्र पूर्वीचं, वर्तमानपत्र आत्ताचं, वर्तमानपत्र भविष्यातलं, असे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत. पूर्वीचं वर्तमानपत्र म्हणून जर आपण लक्षात घ्याल तर स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातलं वर्तमानपत्र, याचा विचार वेगळा होता, त्यांचा आचार वेगळा होता, त्यांचा आशय वेगळा होता. प्रबोधन हे खरं म्हणजे त्यांचं सगळ्यात महत्वाचं असं असणारं ध्येय. आजचं वर्तमानपत्र, आजच्या वर्तमानपत्राच्या वाचकाला नेमकं काय हवं आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आजचा काळच खरं म्हटलं म्हणजे स्पर्धेचा आहे. आणि या स्पर्धेच्या काळात वाचकाला वाचायला वेळ किती आहे, हा एक महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न. जर वाचकाकडे वेळ नसेल तर तो कुठल्याही प्रकारचं प्रबोधन ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. हे कदाचित दुर्दैव असेल. अलोनीजी हे माझ्यापेक्षा ते अधिक चांगल्या रीतीने सांगू शकतील. परंतु एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की प्रबोधन हा सुद्धा वर्तमानपत्राचा महत्वाचा आशय आहे. तो कदाचित दुर्लक्षित होत असेलही, परंतु त्याकडे दुर्लक्षून चालणार नाही असं मला मनापासून वाटतं. मान्य आहे की वाचकाला तेवढा वेळ नसेल, परंतु वर्तमानपत्र म्हटल्यानंतर प्रबोधन हा विषय त्यात आलाच. जर वर्तमानपत्रांनी विचार दिले नाही तर वर्तमानपत्रांनी समाजाला काय द्यायचं आणि समाजाची बांधिलकी म्हणून तरी नेमकं काय मानायचं, हा एक मोठा मूलभूत प्रश्न कदाचित निर्माण होईल. मग वर्तमानपत्राकडे वाचकांनी कोणत्या दृष्टिकोनातून बघायचं, हाही मोठा गंभीर प्रश्न त्याचा निर्माण होईल. म्हणून वर्तमानपत्रांनी वर्तमानपत्रांची कर्तव्य पार पाडलीच पाहिजे. वर्तमानपत्रांनी सगळ्यात महत्वाचा जर कुठला मुद्दा असेल तो वर्तमानपत्रांनी निपक्ष असायला पाहिजे, इव्हन निरपेक्ष असायला पाहिजे, असंही मला वाटतं. हे किती खरं किती खोटं काय हा मुद्दा वेगळा. परंतु यस, वर्तमानपत्राची जर समाजाची बांधिलकी म्हणून जर त्यांना मानायची असेल तर त्यांनी या पद्धतीनं वागणं आवश्यक आहे. तरच ही भविष्यातील स्पर्धा जी काही असेल ती आपण
खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये कॉम्पीट करू शकू असं मला वाटतं. जर आपण विदेशाकडे गेलो, विदेशातील वर्तमानपत्र हा सुद्धा सुशील भाऊ खरं म्हणजे एक महत्वाचा विषय आहे की उद्या कदाचित सुशील भाऊ तो विषय हातात घेतील की विदेशातील वर्तमानपत्र आणि आपल्या स्वदेशातील वर्तमानपत्र. विदेशातील वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी त्या वर्तमानपत्राचा कॉस्ट फॅक्टर हा अत्यंत कमी होतो. वर्तमानपत्र अशी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉलवर असतात आणि त्या ठिकाणी येणारा वाचक प्रामाणिकपणाने 25 पैसे 50 पैसे किंवा त्याचं डॉलर युनिट काय जे काही असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकतो आणि तो अंक घेतो. परंतु आज वर्तमानपत्रामध्ये जर भारतामध्ये हा जर प्रयत्न करायचा म्हटला तर कदाचित वर्तमानपत्रांच्या मालकांपुढे सुद्धा फार मोठा प्रश्न निर्माण होईल की खरोखर करायला पाहिजे की नाही. परंतु येस, कदाचित तीच एक वेळ या ठिकाणी जाईल आणि वर्तमानपत्राचा कॉस्ट फॅक्टर यापेक्षा त्या वर्तमानपत्रातील आशय हा महत्वाचा राहील. आणि मग वर्तमानपत्रांनी जगायचं कसं हा एक मोठा प्रश्न निर्माण होईल. जर वर्तमानपत्राची किंमत जर कमी होत चालली तर मग वर्तमानपत्रांनी कसं जगायचं. तर वर्तमानपत्रांना त्या ठिकाणी महत्वाचा असणारा जो सपोर्ट असेल तो सपोर्ट असेल त्या जाहिराती आणि तो सपोर्ट असेल तो ऍडव्हर्टाइजमेंट. आणि म्हणूनच सुशील भाऊंचं ते वाक्य मनामध्ये बिलकुल घर करून जातं की जाहिराती हा खर्च नव्हे, तर जाहिराती ह्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, त्याच्याकडे त्या पद्धतीने बघायला पाहिजे आणि याची खरोखर आवश्यकता आहे. मी एक जनरल भाषण द्यायचं म्हणून मी भाषण देऊ इच्छित नाही, कारण सुशील भाऊंनी काही गोष्टी त्या निमित्ताने सांगितल्या होत्या की आपल्याला या व्यासपीठाच्या द्वारे आपल्या आपल्या वर्तमानपत्राची भूमिका सुद्धा आपल्याला खरं म्हणजे मांडता यायला पाहिजे आणि तो महत्वाचा मुद्दा आहे. मी जळगावकरांना नौखा नसलो तरी एका नव्या व्यासपीठाद्वारे आपल्या समोर येतो आहे. आपण मला पूर्वी स्वीकारलं तसंच भविष्यातही आपण मला स्वीकाराल याची मला मनोमन खात्री आहे. म्हणून मी जळगावला परत येण्याचा प्रयत्न करतो. जळगावकरांनी प्रचंड प्रेम माझ्यावर केलं याची मला माहिती आहे आणि त्या प्रेमातून कुठंतरी थोडंसं उतराई होण्याचा प्रयत्न करण्यासाठी परत एकदा आपल्या सेवेमध्ये मी येण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानिमित्तानं आपलं सहकार्य हे निश्चितपणानं आम्हाला मिळेल याची खात्री आहे. मी ज्या वर्तमानपत्र समूहाद्वारे आपल्या समोर येऊ इच्छितो त्याविषयी या ठिकाणी बसणाऱ्या प्रेक्षकांना मी काही फार सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही. तरी पण सांगायला पाहिजे. निलेश गीता मी बघितलं होतं सॉरी, परंतु आवश्यक आहे. पहिल्या 10 मिनिटांपैकी 7 मिनिटांमध्ये तुम्ही कुठून मी आलो एवढं तरी कळलंय ना. सुशील भाऊंनी मला जेव्हा सांगितलं की मी दिव्य मराठीच्या वतीनं मी इथं, त्याचा अर्थ माझ्या मते असा तुमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की दिव्य मराठीच्या विरोधात बोलणार. ठीक आहे, मी दिव्य मराठीच्या वतीनंच आपल्याशी बोलतो. दिव्य मराठी हे भास्कर ग्रुपचं प्रॉडक्ट आहे. भास्कर ग्रुप वर्तमानपत्र क्षेत्रातलं नाणावलेलं नाव आहे. वर्तमानपत्र जगतातील एक महत्वाचा वर्तमानपत्र समूह म्हणून भास्कर ग्रुपकडे पाहिलं जातं. भास्कर ग्रुप बिलकुल ज्याला आपण असं म्हणतो की डंके की चोट है, त्याला एक स्वतःला निपक्ष वर्तमानपत्र असं म्हणतो. या वर्तमानपत्राकडे या वर्तमानपत्राला कुठल्याही पक्षाची बांधिलकी नाही.
आणि म्हणून आनंद भाऊ, म्हणून मी सांगेन की हे वर्तमानपत्र खऱ्या अर्थानं वाचकांची सेवा करू शकेल. कुठल्याही पक्षाचं लेबल न घेता वर्तमानपत्र जेव्हा काम